तर अमेरिकी डॉलरचं साम्राज्य खरंच कोसळणार आहे का? गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न जगभरात विचारला जातोय. चला तर मग या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊ आणि बघूया की यात तथ्य किती आहे. कधी विचार केलाय की आपल्या खिशातले जे पैसे आहेत किंवा बँकेत जे चलन आहे त्यावर खरंच आपलं म्हणजे 100% नियंत्रण आहे का? हे ऐकायला कदाचित थोडं विचित्र, धक्कादायक वाटेल, पण हे एक वास्तव आहे. आपल्या आर्थिक निर्णयांवर, आपल्या स्वातंत्र्यावर कुठल्या तरी एका दुसऱ्या देशाची आर्थिक नीती प्रभाव टाकू शकते. आणि हो, ही फक्त एक शक्यता नाहीये, हे प्रत्यक्षात घडलेलं आहे. डॉलरचा वापर फक्त वस्तू विकत घेण्यासाठी किंवा व्यापारासाठी होत नाही. त्याचा वापर एका शस्त्रासारखाही केला जाऊ शकतो. आणि हे समजून घ्यायचं असेल तर व्हेनेझुएलाचं उदाहरणापेक्षा चांगलं काहीच नाही. तिथे डॉलरचा वापर अक्षरशः एका देशाला गुडघ्यावर आणण्यासाठी केला गेला. म्हणजे बघा, डॉलर हे फक्त एक चलन नाहीये, ते एक असं साधन आहे ज्याचा वापर करून राजकीय दबाव आणता येतो. आणि व्हेनेझुएलासोबत जे काही झालं ते आपल्याला दाखवून देतं की या साधनाचा परिणाम किती विनाशकारी असू शकतो. ही गोष्ट सुरू झाली 2017 साली. अमेरिकेने राजकीय मतभेद आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या कारणांवरून व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी डॉलर वापरण्यापासून रोखण्यात आलं. मग 2019 मध्ये तर हे निर्बंध थेट त्यांच्या सरकारी तेल कंपनीवरच लावले गेले. म्हणजे विचार करा, थेट त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या हृदयावरच घाव घातला. आणि परिणाम, तेल निर्यात जवळजवळ थांबली आणि 2023 पर्यंत तर देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः कोसळून पडली. आकडा ऐकलात? तब्बल 90% जास्त. एवढ्या प्रचंड प्रमाणात व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आक्रसली. जरा विचार करा, एका दशकापेक्षा कमी वेळात एका देशाचं आर्थिक सामर्थ्य जवळजवळ संपून गेलं. आणि या सगळ्याचं एकच कारण होतं, त्यांना जागतिक डॉलर प्रणालीमधनं बाहेर काढण्यात आलं होतं. या एका उदाहरणावरून डॉलरच्या नियंत्रणाची ताकद किती आहे याचा अंदाज येतो. ठीक आहे, हे सगळं तर झालं, पण मूळ प्रश्न हा आहे की डॉलरला एवढी प्रचंड ताकद मिळते तरी कुठून? याचं उत्तर दडलंय एका सिस्टममध्ये. तिचं नाव आहे पेट्रोडॉलर सिस्टम. ही एक अशी जागतिक व्यवस्था आहे जिने गेल्या 50 वर्षांपासून जगाच्या अर्थकारणाची सूत्र आपल्या हातात घट्ट पकडून ठेवली आहेत. ही गोष्ट आहे 1970च्या दशकातली. तेव्हा अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये एक महत्त्वाचा करार झाला. ठरलं असं की सौदी अरेबिया आपलं सगळं तेल फक्त आणि फक्त अमेरिकन डॉलरमध्येच विकणार आणि याच्या बदल्यात अमेरिका त्यांना लष्करी संरक्षण पुरवणार. बघता बघता इतर तेल उत्पादक देशांनीही हेच मॉडेल स्वीकारलं आणि बस, इथूनच या पेट्रोडॉलर सिस्टमचा जन्म झाला. आता हे चक्र काम कसं करतं ते बघूया. बघा, संपूर्ण जगाला ऊर्जेसाठी तेल लागतं, बरोबर? आणि या तेलाची किंमत ठरते डॉलरमध्ये. त्यामुळे होतं काय की भारतासारख्या देशाला जर तेल विकत घ्यायचं असेल तर आधी डॉलर खरेदी करावे लागतात. यामुळे जगभरात डॉलरची मागणी कायमच राहते. आणि याचमुळे अमेरिकेला जागतिक अर्थव्यवस्थेवर एक प्रकारचं अघोषित नियंत्रण मिळतं. पण मग प्रश्न येतो की ही व्यवस्था अशीच कायम राहणार आहे का? सध्या जागतिक पटलावर काहीतरी वेगळंच शिजतंय असं दिसतंय. या बदलाचं नेतृत्व करताना दिसतायत ब्रिक्स देश, म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. हे देश आता आपापसात व्यापार करण्यासाठी स्वतःच्या चलनांचा वापर करण्यावर जोर देत आहेत. अर्थात हे तितकं सोपं नाहीये. या देशांमध्येही आपापसात मतभेद आहेत, आर्थिक स्पर्धा आहे. त्यामुळे एक समान चलन तयार करणं हे मोठं आव्हान आहे. पण तरीही डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्याचे त्यांचे प्रयत्न मात्र जोरदार सुरू आहेत. बरं, मग ही स्पर्धा नक्की किती मोठी आहे? आकडेवारी बघितली की चित्र आणखी स्पष्ट होतं. जागतिक जीडीपीमध्ये पाहिलं तर अमेरिका आणि त्यांचे मित्र देश अजूनही पुढे आहेत, यात शंका नाही. पण दुसरीकडे लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत ब्रिक्स गटाचं पारडं खूपच जड आहे. यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की हे आव्हान काही पोकळ नाहीये, हे खूप गंभीर आहे. आता प्रश्न असा येतो की या सगळ्या जागतिक घडामोडींचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध? तर संबंध आहे, आणि तोही अगदी थेट. या भूराजकीय खेळाचे आकडे आहेत ते आपल्या घराच्या बजेटमध्ये लपलेले आहेत. हे गणित अगदी सोपं आहे. जेव्हा डॉलरच्या तुलनेत आपला रुपया कमजोर होतो तेव्हा आपल्याला तेल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा बाहेरून मागवलेल्या इतर वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. आणि ह्याचा थेट परिणाम कशावर होतो? तर पेट्रोल डिझेलच्या किमतींवर. आणि त्यामुळे आपली महागाई वाढते. म्हणजे बघा, जागतिक डॉलरची ताकद थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत कशी पोचते. गेल्या काही वर्षांमध्ये पेट्रोलच्या दरात जी वाढ झालेली आपण पाहिली त्यातला एक मोठा वाटा हा रुपयाच्या घसरणीचा आहे. म्हणजे गंमत बघा, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत जरी स्थिर राहिली तरी फक्त डॉलर मजबूत झाल्यामुळे आपल्याला गाडीत पेट्रोल भरताना जास्त पैसे द्यावे लागतात.
तर मग पुढे काय? डॉलरचं वर्चस्व खरंच संपेल आणि जग एका नवीन आर्थिक व्यवस्थेकडे जाईल, की डॉलरच्या पतनामुळे जगात एक मोठी आर्थिक अस्थिरता आणि गोंधळ निर्माण होईल? या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की आहे, जागतिक शक्ती संतुलनाचा हा खेळ आता बदलतोय आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांवर होणार आहेत. विचार करायला लावणारा मुद्दा आहे, नाही का?